तर असं वातावरण आहे. अरे वीज चमकली. तर मित्रांनो बघू शकता कसलं खतरनाक वातावरण झालंय. एकदम वादळी वारा सुटलाय. तिकडे सगळेजण बोटचे अँकर आपलं सोडून आतमध्ये किनाऱ्याजवळ चाललेत आहेत. हे बघा गेअरवर लावली आहे बोट तरी पण पुढे चालत नाहीये. हे बरे चालव चालव चालव. मी पहिल्यांदा बघतो असं वातावरण. हे बघा बोट बघा जवळ आले. आमचा अँकर पाठीमागे आलाय आणि ही दुसरी बोट जवळ आली एकदम. पाऊस कसला जोरात आलाय. काच लावली आहे. खाऊया आधा तेरा आधा मेरा. राधे तुझी चॉईस खरोखर भारी आहे. केक भारी आहे. थँक्यू. चलिए शुरू करते हैं. तर मित्रांनो बघू शकता कसलं खतरनाक वातावरण झालंय. वारा जोरात सुटला एकदम. आणि हे बघू शकता समोरचं काही दिसतच नाही का. एकदम डेंजरचं वातावरण. सगळे आपापल्या बोट मध्ये आलेत आहेत. आणि माझा मोबाईल हँग झालाय चालूच होत नाही. एकदम बेकार परिस्थिती झाली आहे. हे लखनदा माझा गोप्रो काढ माझा गोप्रो काढ. हे बघा कसला खतरनाक वातावरण झालं. एकदम डेंजर असा. बघूया काय परिस्थिती होणार आहे. डोंबिवली कल्याण ठाणे साईडला तर एकदम जोरातच पाऊस आहे. आणि हे बघा एकदम वादळी वारा सुटलाय. तिकडे सगळेजण बोटचे अँकर आपलं सोडून आतमध्ये किनाऱ्याजवळ चाललेत आहेत. इथे दादा आणि मी दोघं जण आहोत. हा दादा आहे इथं. बरे चालव चालव चालव. बरेच घेऊन चालला का तू. बरेच चाललंय इकडे. एकदम खतरनाक सिच्युएशन झाले मित्रांनो. अरे बघू शकता एकदम डेंजर म्हणजे डेंजर वातावरण झालं. मी पहिल्यांदा बघतो असं वातावरण. त्या दिवशी रात्रीचं वातावरण होतं पण आता खतरनाक एकदम दिवसाच्या संध्याकाळी 4 वाजले. माझा आवाज येतो मलाच माहित नाही. हे बघा चालले सगळं आपापल्या बोटवरती. आता आपापल्या बोटवरती बोट बघतील. आमची छोटी बोट आहे इथे आणि मोठी बोट मध्ये आम्ही इथे आहोत. हे बघा बोट बघा जवळ आले. आमचा अँकर पाठीमागे आलाय आणि ही दुसरी बोट जवळ आली एकदम. हे अँकर लई जवळ आला होता. पाठी चाललोय आपण. आपण सरतोय आहे. आता इंजिन स्टार्ट करतो आता कारण आम्ही पाठीमागे चाललोय. वाऱ्याचा वेग खूप जोरात आहे. हा बघू शकता तुम्ही. वाऱ्याचा वेग एकदम डेंजर म्हणजे डेंजर आहे. सगळेजण आपापल्या आतमध्ये चाललेत. तर मित्रांनो मी बोटच्या आतमध्ये आलोय आता. आणि बाहेर वारा बघताय ना ते एकदम वाढतच चाललंय. कमी व्हायचं नावच घेत नाही. हा बघा एकदम म्हणजे एकदम खतरनाक वातावरण झालंय. क्लायमेट एकदम डेंजर झालंय. तर बघूया अजून खूप वाढणार आहे. कारण बघा माझ्या केसांची अवस्था बघा काय झाली. हा वातावरण खूप वाढणार आहे कारण आता कल्याण डोंबिवली ठाणे साईडला तर अजून वाढतोय. इकडे गेटवे साईडला येतोय तर वाढतच चाललाय. मी आता आतून चल चल चल. हे बघा इंजिन स्टार्ट केले दादानी पुढे घेतले बोट. कारण तर आमचा अँकर ड्रीप होतोय. पाठी सरकत येतोय. आमची बोट आहे ना बोट मागच्या टायमाला सोडा. आमची बोट मागची 10 मिनटं फक्त 10 मिनटं तिथे होती. आणि तिकडून सरकत तिकडे पाठीमागे आली. आणि आता ह्या आमच्या छोट्या बोटीच्या जवळ गेलेत आहे. दादाने घेर लावलाय बघू शकता तुम्ही. दादाने ते घेर लावलंय आणि मी आता पुढे घेतोय बोट. आणि वारा वाढत चाललाय. वारा कमी व्हायचं नावच घेत नाहीये. खूप डेंजर म्हणजे डेंजर. सगळेजण इकडे काका दादा इकडे दादा सगळेजण इकडे लक्ष एकच्या सगळेजण. बघा कसला मित्रांनो वाढतं एकदम. वारं ते बघा ती बघ. फ्लोरा क्वीन गेलेली. फ्लोरा क्वीनला तिकडनं ओढत आणले. तुम्हाला बोललो ना मित्रांनो मागाची तिकडे बोट होत्या. ते आता ही इथे एक ओढत आणली आहे. आणि इकडे बघा एकदम बोट डेंजर चाललं एकदम अशी. हा जबुदा आलाय आणि रोहनचा पण आलाय. इकडे रामा एकदम खतरनाक आणि डेंजर सीन झालाय. बघूया आता काय होतंय. वारा तर कमी व्हायचं नाव नाही घेते. बघूया सीन डेंजर होणार आहे. एकदम खतरनाक क्लायमेट आहे एकदम. दादा रेडी पोझिशन मध्ये शर्ट बीट काढले एकदम. हे बघा गेअरवर लावली आहे बोट तरी पण पुढे चालत नाहीये. एवढं डेंजर सीन चाललंय आता. आणि तिकडे रामा. तर असं वातावरण आहे. अरे वीज चमकली. सगळेजण आपापल्या बोटीवर आहेत. सगळेजण आपापली बोट सांभाळतात आहेत. आणि काय रे
ते बघा तिकडे बोटी आहे ना एकमेकांवरती गेल्या सगळ्या. ते लॉन्ची आहेत ना, लॉन्ची तुम्हाला दिसत असेल तर तिकडे लॉन्च आहेत, ते सगळे एकमेकांवरती आर पडत गेलेत. त्यांचे अँकर सरकलेत, पाठी एकमेकांवर आले. तर बघूया आता काय होतंय. वारा तर अजिबात कमी होत नाही. तर मग अशी जेट्टीवर होतो, तर जेट्टी एकदम फुल भरलेली होती. आता जेट्टी खाली गेली आहे कारण आता एकदम रिस्की वातावरण झालं आहे. हे बघा आमचीच बोट एकमेकांना आपटायची आता संभवत आहे. दादानी घेर लावला आहे, दादा बसूनच आहे. हे बघा दादानी स्टेरिंग धरलं आहे, टिलर धरलं आहे दादाने हातामध्ये आणि ते बसूनच आहे. फक्त बोट चालवतच आहे. ह्या गेअरवर आम्ही एवढ्या टायमातला आम्ही कुठे पोहोचलो असतो, तिकडे पोहोचलो असतो आम्ही. आजची 13 तारीख आहे, 13 तारखेला एवढा वारा, तर जून जुलैला काय होईल काय हो बघूया. आता बोटी तर आता वरती घ्यायच्या आहेत. बघा किती टाईम आहे, कारण आमचे 20 ते 25 मध्येच बोटी जाणार आहेत. तर थोड्या वेळाने भेटतो, बघूया. क्लायमेट वाढतोय, वारा वाढतोय, काय होतंय, पाऊस येतोय तुम्हाला सांगतो. 10 ते 15 मिनिटानंतर आता वारा थोडा कमी झालाय, वाढला परत. अरे वाढला परत तो पाण्यावर आलो. ते बघा तिकडनं बघा व्हाईट हॉर्सेस. तर व्हाईट हॉर्सेस म्हणजे तर मित्रांनो स्टेरिंग माझ्या हातात आली आता, ही बघा. आणि पाऊस पण आला आता माझ्या समोर. ही बघा आता डेंजर. तर मित्रांनो पाऊस जोरात आला आता आणि वारा परत वाढला. आता वारा कमी झालेला मागाचे 10 मिनिटं. जसा मी कॅमेरा बंद केला तसा 5 मिनिटांनी वारा कमी झालेला आणि पाऊस आता एकदम जोरात आलाय. चला मी भिजतो दादा पण भिजतो. ये तू ये, मी येतोय तिथे असे ग्रीन मध्ये. आणि समोरच होती मी आता बघितली ते. तर मित्रांनो बघू शकता बोट बघा किती पाठीमागे जवळ आली एकदम. पाऊस पण एकदम जोरात आलाय. आता गेटवेची गर्दी एकदम कमी झाली आहे. पाऊस बघा डेंजर एकदम जोरात आलाय आणि वारा पण वाढतोय परत. हा बघा आतमध्ये गेलाय मी भिजतोय. तर मित्रांनो आता आमची ड्युटी चेंज झाली आहे. दादा गेलाय बाहेर. हा बघा पाऊस कसला जोरात आलाय. मी इथे काच लावली आहे मी आतमध्ये. आणि हे बघा हॅपी मदर्स डे. हे राधे हॅपी मदर्स डे. काकीला सांग आम्ही केक खातो. कुठे रे केक राधे? आम्ही केक खाऊन घेतो. आता काही मदर्स डे साजरा होणार नाही. बघा आईच्या गावात कसला जोरात पाऊस आलाय. अरे आईच्या गावात लागला काहीतरी. हा बघा वातावरण तर क्लिअर होतंय. पाठून सूर्यदेव आलाय असं इकडून वाटतंय पण आता इकडून नाही वाटत आहे. हा बघा एकदम वातावरण एकदम खराब आहे तसंच आहे. आणि आपला कॅमेरा भिजतोय सारखा सारखा, तर असा क्लीन करावा लागतोय. बाकी काय हालचाल? थंडी लागतंय. तर मित्रांनो जरा क्लायमेट आता थंड झालंय. थंड म्हणजे शांत झालंय थोडं. हे बघा अजून लाटा तर येतात आहेत पण क्लायमेट थोडं शांत झालंय. पाऊस पण थोडा सावकाश पडतोय. आम्ही इमर्जन्सीमध्ये मागाशी ही इथे रस्सी बांधली अजून एक. ते खूप घाईमध्ये केलं आम्ही, त्यामुळे व्हिडिओ केली नाही मी. आणि थोडं आता निवांत झालंय. क्लायमेट पण थोडं क्लीन होतं आहे. ढग थोडे पुढे जातात आहेत. बाकी सगळं वातावरण पुढे पाठीमागे अरबी समुद्रामध्ये गेलाय. हा आणि बाकी आम्ही आता राधेचा केक फोडतोय. राधेला बोललो आम्ही केक फोडलाय. तर राधे सॉरी, आम्ही राधेला बोललो केक फोडलाय पण अजून फोडलाय नाही. फक्त त्याला फोन करून कन्फर्म केलं की तू येतोय की. मग आता आम्ही हा केक फोडतोय आणि खाणार आहोत कारण थंडी लागते यार. काय करू शकत नाही, खाण्यासाठी आता काहीच नाहीये. आणि थंडमध्ये थंड काय खाणार? थंड तर आहे, स्प्राईट आहे, कोक आहे, बियर पण आहेत पण आम्ही ते नाही घेत. आम्ही केक खातोय. राधे केक संपला, नवीन ऑर्डर कर. चालेल तिथे लागला रे. आई सरला पाहिजे माझा इथं. चला हा ते खाली आहे बघ. होय बाहेरचं काय दिसत आहे बघ. डेंजर आहे सगळा. फुगा झाला. फुगा सब फुगा. चला केक खाऊया. हॅपी मदर्स डे.
थँक्यू राधे, थँक्यू काकू. तुम्ही येत होता म्हणून आम्हाला केक खायला भेटतोय. चला चला फोडा फोडा. एक्साइटमेंट. अरे अरे का एवढी वाट बघतोय. हॅपी मदर्स डे, हॅपी मदर्स डे. खाऊया. आधा तेरा आधा मेरा. राधे नया मंगा. समज घ्या आपल्याला. हे तू कापतेस का तिला अर्ध अर्ध. चला चम्मच घेऊया आपण. हा घे, एक तुझा एक माझा. चला. हा राधे ह्याने सुरुवात केली. बघ तू ह्याने सुरुवात केली. भूक लागली भूक लागली. पावसात थंडी लागली आहे. चला आता केक खातो नाही भेटतो तुम्हाला. थँक्यू. मस्त केक आहे. हे मी पण खात ना मग. राधे तुझी चॉईस खरोखर भारी आहे. केक भारी आहे. थँक्यू. तर मित्रांनो हे बघा आम्हाला एवढी भूक लागलेली आणि एवढी थंडी लागत होती त्याच्यामुळे आम्ही हा राधेचा केक संपवून टाकलाय. अर्धा किलोचा होता नाही, अर्धा किलोचा केक आम्ही संपवून टाकलाय. धन्यवाद राधे. बाकी हा बघा पावसामुळे सगळा असा पसारा झालाय. तो आता आवरायचा आहे. तर मित्रांनो आता बघू शकता आम्ही अजून ओढलेच आहोत कारण कपडे चेंज करणार होतो पण काय सांगू शकत नाही. अजून वारा वाढू शकतो त्यामुळे कपडे नाही चेंज केलेत. आणि सध्या बघू शकतात नाही कामा नाही मला. जा बोटी बघा जावा. तर चला तो सगळ्यांना पोहोचवतोय संकेत आहे. तर बाकी सगळं आता वातावरण शांत झालंय. सूर्यनारायण भगवान आपले समोर आलेत हे बघा. आणि वातावरण क्लीन होतोय. वारा तर लागतोय नॉर्मली. वारा जास्त वारा कमी झालाय, साफ कमी झालाय. नॉर्मली नेहमी वारा असतो तेवढाच वारा आहे. बाकी रफ आहे तसंच आहे हे बघा. रफ आहे तसंच आहे. आता बोटिंग परत चालू होईल काय माहीत सांगू शकत नाही आजच्या दिवसात तरी. कारण वारा येऊ पण शकतो अजून वाढू पण शकतो. त्यामुळे बघूया समजेल अर्धा एक तासाने. जर अर्धा एक तासाने बोटिंग चालू झाले परत तर आम्ही पण जाऊ चार्टरसाठी. जर नाही झाले तर मग मी व्हिडिओला एंड करेन. जर झाल्या चला भेटूया थोड्या वेळाने. तर मंडळी वातावरण शांत झालंय आणि बघू शकता क्लायमेट एकदम क्लीन झालंय हे बघा. एकदम आता पूर्ण समोरचा सगळं क्लीन दिसतंय. गेटवे पण क्लीन दिसतंय आणि क्लायमेट पण क्लीन झालंय. हा बघा हा कुणाल आपल्याला घ्यायला आलाय. आणि चला आता चार्टर तर कॅन्सल झाले. आपण निघूया आता. वरती चाललोय आम्ही कारण वातावरण शांत झालंय आणि जायचंय वरती जेव्हा येवायचं आणि रात्री परत झोपायला यायचंय. तर चला व्हिडिओला इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. ही व्हिडिओ सबस्क्राईब नाही केलं तर काय फायदा. तर चला भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. टाटा बाय बाय.